वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी। आज आपल्याकडे टाटाच गाडी आली जी हाफ ग्रीसिंग करायची आपल्याला। पहिले आपल्याला व्हीलचे बोल्ट लूज करायचे आहेत 18चे चारी, मग आपल्याला जॅक चढून घ्यायचं वरती। चढून झाल्यानंतर मग आपल्याला हे चारी नट लूज करून बाहेर घ्यायचे। हे बघू शकता ह्याचे दोन्ही बेरिंग गेलेत, त्यासाठी आपण बेरिंग चेंज करणार आहे। सगळ्यात पहिले आपल्याला कॅलिबर आहे स्क्रूड्रायव्हरने तुम्हाला हे आत दाबायचं। कॅलिबर हे जे दिसते सिलेंडरला तुम्हाला आत दाबायचं आहे। ते काढायचे, याला 800 नट असतात। हे तुम्हाला ग्रीस सगळं क्लीन करून घ्यायचं आहे, साईडला ठेवायचं आहे, एका वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्हाला ग्रीस। हे बघू शकता कॅलिबर आपण आत दाबला आहे, 17चा नट लूज केला वरचा। सेम खाली पण सेम लेंथमध्ये खाली पण एक 17चा बोल्ट असेल, ते पण आपल्याला काढायचं आहे। मग कॅलिबर आपला बाहेर येईल। आपल्याला ह्याचा हाफ आणि डिस्क पण चेंज करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ह्याचे 16चे जे बोल्ट आहेत, चारही बोल्ट आहेत, हे बघू शकता येते की ह्या साईडला की ह्या साईडला की ह्या साईडला, हे चार उघडायचे। तर आपण पहिले लॉक केलं, याला स्क्रूड्रायव्हर टाकून लॉक केलं। पहिले आपण हे 16चे नट लूज करणार आहे। याला क्वार्टर पिन असते, क्वार्टर पिन काढायची। मग तुम्हाला 24च्या रिंगने याला लूज करून घ्यायचं आहे। हे बघू शकता सगळी बेरिंग फुटली याची। हे बघू शकता ऑइल सील सगळं खराब झालं, ऑइल सील पण गेलेलं आहे, बेरिंग पण फुटली अख्खी। आता आपण डिस्क आणि हाफ दोन्ही चेंज करणार आहे, दोन्ही नवीन टाकणार आहे। दोन्ही बेरिंग नवीन येतील, याचे डिस्टन नवीन येईल, याचा अख्खा सेटअप आपण नवीन टाकणार आहे। टाटाचा आपला हाफ खोलून झालं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा।